की आमच्या घरातलं प्लास्टिक आता आम्ही पूर्णतः वापरणं बंद करणार आहोत. हो. पण मग त्या प्लास्टिकचं करायचं काय? हां, फार छान. ज्या पद्धतीनं आधी तुम्ही सांगितलं की ह्या प्लास्टिकचं करायचं का? चांगल्या 2 उपाय आहेत त्याच्या मागं आणि हे प्लास्टिक चांगल्या पद्धतीने हाताळू शकतो. फक्त आहे व्यवस्थापनाची, विल्हेवाटाची. आता हे जे प्लास्टिक आहे हे जे काही रिसायकल होतो त्या रिसायकल पेक्षा आम्ही आमच्या जे ग्रुपमध्ये अशी काही मंडळी आहेत जे हे काम करतात त्याच्यापासून फ्युएल तयार करतात. मी आधी सांगितलं म्हणजे पुन्हा ते प्लास्टिक मध्ये रूपांतर होणारच नाही, फ्युएल मध्ये होणार आणि ते तुम्ही फॅक्टरीमध्ये याच्यात वापरू शकता. सोबतच याचा प्लास्टिक रोड सुद्धा तुम्ही तयार करू शकता. मॅडमने जे सांगितलं प्लास्टिक रोड सुद्धा ते तयार करू शकतात आणि ते घरच्या घरी तुम्ही ते वापरलं वेस्ट पासून बेस्ट तयार करू शकतात. म्हणजे छान छान आर्टिकल्स तुम्ही तयार करू शकता. ओके, भेटवस्तू द्यायला घ्यायला वगैरे. आमच्या सोबत अशी काही मंडळी जुडलेली आहे. आमच्या सोबत जे अमरावतीची जी पूर्ण टीम आहे जवळपास 6 टीम आमचे वेगवेगळे आहेत. वेस्ट पासून बेस्ट बनवणाऱ्या टीम आहेत, बायोगॅस बनवणाऱ्या टीम आहेत, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही फ्युएल बनवणारे ग्रुप्स ते आहेत. इव्हन जनजागृती कशी करावी त्याचं एक पूर्ण वेगळं ग्रुप आहे आणि टीचर आणि यांच्या सगळ्यांचं ग्रुप आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे ग्रुप आणि टीम आमची ते काम करत आहेत. अच्छा.